मध्ये आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंता सन्माननीय रोहिणी लोकरे यांच्या माध्यमातून या सोसायटीमध्ये माझा बाप्पा माझा गणपती या संकल्पनेतून की स्वतः गणपती बनवायचं, शाडूची मातीचा आणि आपल्या घरी बसवायचा अशी संकल्पना लोकरे मॅडमच्या हातून झालेली आहे. आणि 7 वर्षापासून ते स्वतः माझा बाप्पा माझा गणपती मीच बनवणार आणि मी मखारित करणार असं पर्यावरणपूरक गणपती बाप्पा 7 वर्षापासून सोसायटीचे सर्व सदस्य सभासद बनवतात, मुलं बनवतात. मी खरं तर मनापासून त्याचं अभिनंदन करतो, आभार मानतो की पर्यावरणपूरक अशा या शाडूच्या मूर्त्या बनवतात आणि त्याच्यामुळं पर्यावरणाचा कुठे त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. यामुळे मी रिजन्सी इस्टेटच्या सर्व सदस्यांचं खास करून कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरेंचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. मी रोहिणी लोकरे, रिजन्सी विमेन्स क्लबची प्रेसिडेंट आहे. 2008 पासून आमचा क्लब अस्तित्वात आहे आणि वेगवेगळे पर्यावरणपूरक उपक्रम आम्ही राबवतो. हे आमचं आपला बाप्पा आपणच बनवूया ही संकल्पना घेऊन आम्ही आपला घरचा गणपती जो आहे तो या कार्यशाळेमध्ये बनवतो आणि हाच गणपती आम्ही घरी बसवतो. तर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे आणि पर्यावरणाचं संवर्धन करणे हा यामागचा मोठा उद्देश आहे. आणि पर्यावरणपूरकच विसर्जन करणे हे सुद्धा आम्ही करतो. म्हणजे मी तर माझ्या गणपतीचं विसर्जन घरी बादलीमध्ये करते, मी कुठेही बाहेर जात नाही विसर्जनाकरता. तर हे 7वं वर्ष आहे आणि सुरुवात आम्ही ज्या वेळेला केली त्यावेळेला फक्त 5 जण सहभागी झालेले होते, परंतु याचा आम्ही प्रसार जनजागृती करून आमच्याच कॉम्प्लेक्समध्ये आज या ठिकाणी आपण बघताय जवळपास 25 जण ह्या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येकाने आपापला गणपती आपल्या पद्धतीने आपल्या कल्पकतेने बनवलेले आहे शाडू मातीपासून. खूप आनंद होतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण ते शाडूचा मातीचा गणपती बाप्पा बनवतो जो की खूप एन्व्हायरमेंट फ्रेंडली असतो आणि अशी बरीचशी आता आपण बोलू शकतो की दुकानं आहेत जी कापडची जी धोती असतात ती बनवतात आणि रत्न वगैरे लावतात, पण ती इझिली डिकम्पोज वगैरे होत नाहीत, बायोडिग्रेडेबल नसतात म्हणून. पण आपला जो गणपती बाप्पा आहे तो पूर्ण शाडूचा मातीचा बनलेला असतो आणि म्हणजे विसर्जन आपण घरीच करतो. इथे बरीचशी लोक घरीच विसर्जन करतात, त्यामुळे ते खूप पर्यावरण फ्रेंडली असतं, म्हणून खूप आनंद होतो. आता आम्ही लास्ट संडेला गणपती बाप्पा बनवला आणि यावेळेस आम्ही कलर करतोय, म्हणजे इतका आनंद होतो. आणि जेव्हा तो गणपती बाप्पा घरी बसतो ना तेव्हा इतका म्हणजे सुंदर दिसतो तो की काही विचारूच नका.